राजकारण हे नंतर आहे. हा राजकारणाच्या अगोदर हा तरुण जे पोर आहेत ना, हा की त्यांना भडकवायचं, त्यांच्या मनामध्ये विष ओतायचं, बरोबर, आणि तेही तुमच्याच महापुरुषांच्या माध्यमातून. म्हणजे एकतर त्या पुतळा बसवताना कुठली विचारधारा नाही, मग पुतळा काढल्यानंतर त्या तरुणांच्या मनामध्ये काय होईल? विद्वेष, एकमेकाचा काय म्हणजे मत्सर, जातीय द्वेष निर्माण होईल, बरोबर का? कारण त्या मग याचा अर्थ अप्रत्यक्षपणे कुठेतरी एका दगडात दोन पक्षी, एक तर तुमची तरुण पिढी गारद करणं हा आणि दुसरीकडे तुमच्या महापुरुषांचा तुमच्या डोळ्या देखत तुमच्याच हातून अपमान करणं, हे दोन हेतू त्यातून साध्य होतात. कारण पूर्वी कसं असायचं? दगड मातीचे डोंगरांचे किल्ले असायचे महाराजांच्या काळामध्ये, बरोबर आहे का? ती सगळ्यात मोठी संपत्ती असायची. आज जर कुठली संपत्ती असेल तर ती आहे महापुरुष. महापुरुष हे आजकालचे गड किल्ले, आणि ते जर तुम्हाला सांभाळता येत नसेल तर तो समाज हरला, ती जात हरली, आणि त्या जातीच्या त्या समाजाचं नैतिक पतन झालं, त्यांचं सांस्कृतिक पतन झालं, हे यातून